मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे LICचे पैसे आणि जमिनीचा हक्क तिला मिळू नये या उद्देशानं सासऱ्यानं 2 जणांना सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना गोरेगाव पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आली। चुडामन कटरे राहणार गिधाडी तालुका गोरेगाव असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी अश्विनी कटरे या आपल्या वडिलांसह गोरेगाववरून चिल्हाटी मार्गे स्वगावी गिधाडी येथे दुचाकीनं जात असताना घोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनानं त्याच्या दुचाकीला धडक दिली। यात त्या जखमी झाल्या। या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अश्विनीचा पती उमेश कटरे यांच्या मृत्यू पश्चात मिळणारे LICचे 60 लाख रुपये आणि जमीन तिला मिळू नये या उद्देशानं तिचा सासरा आरोपी चुडामन कटरे यानं सदर गुन्ह्यातील आरोपी यांना जीवे मारण्यासाठी 3 लाख रुपयाची सुपारी देऊन अपघात घडवून आणण्याचे निष्पन्न झाले। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाले पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। एक आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोस्ट गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञाताने अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल। या अनुषंगाने त्याने त्या आरोपितांना 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपी त्यांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। एक आरोपी अटक करण्यात आला आहे सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कटरे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले। दरम्यान गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, गोंदिया।